पागल म्हातारे मस्त खात बसले इथं. तुला माहित नाही का माझा चहाचा टाइम झाला म्हणून? ते आरामात जेवण करणं चाललं. काय आकरी तर हाय का नाही? फुकटचं जेवण करायला लई गोड लागत. जाय लवकर, माझ्यासाठी चहा घेऊन ये. उठती का नाही? एक मिनिट, हे सगळं ताटते आवरायला का वरून तुझा मेला नवरा येणार आहे का? लवकर लवकर हात उचल. कवाचा नुसतं चहात बनवती तसंही नुसती पोर जीवात जगती है ना. नुसतं तोंडच चरचर बोलत आहे. हे धर सुनबाई. सुनबाई मी जास्त आराम करू का? मी लई थकले. मी दिवसभर लई काम केलंय लई. असं एक चहा बनायलाच हाडकूट झाले का तुझे? आणि धुणन भाडे कोण करणार आहे? बरे सुनबाई मी सगळं करते. एक चहा बनायला सांगितला त्याच्यात नाही साखर नाही पत्ती नाही दूध, निसा डुडूळ बनवलाय. त्याच्यापेक्षा मी गरम पाणी पिलं असं ते पुरलं असतं. तर निघ इथून. काय चाललंय हे? काय चाललंय हे? तुम्ही कामाला एवढे लवकर आले आणि उशिराने होते ना. हा मी लवकर आलो, आणि मी लवकर आलो ना हे माझ्यासाठी चांगलं झालं. आपल्या आईसोबत आपल्या माघारी तू काय करते? हे काय चाललं सगळं हे? हे काय नाही. मी लय वेळ सांगितलं आईला की तुम्ही काम कर जाऊ नका, पण त्यांना बळजबरी चहा करून आणला मला. कल्पना, तू आपल्या डोळ्यासमोर मला तू खोटं बोलाली. अरे तुला ती आई सारखी. अरे जरा लाज असू दे, त्याच्याकडून तू काम करून घेती तर तुला लाज नाही वाटत का? हा नाही वाटत मला लाज. तुझी आई आहे ना माझ्या डोक्यावर वज आहे वज. वजन नाही ते, मग आपली आई आहे ती आई. आणि तुपली हिंमत कशी झाली वजन म्हणायची? अशा बाई सोबत तर बिलकुल नाही राहायला पाहिजे. आता एक काम करतो, कोर्टाचा सहारा घेतो. आता मी एक काम करतो, तुला डायरेक्ट डिवोर्स देऊन टाकतो. अहो मला माफ करा. मला माहिती माझ्याकडून लई मोठी गलती झाली. मला डिवोर्स नका देऊ. मी आजपासून आईसोबत कधीच असं वागणार नाही. आणि तुम्ही जसं म्हणता का तसंच करणार. आणि मी आईची सेवा करीन. आई तुम्ही सांगा ना की मला घरच्या बाहेर नका काढू म्हणून. वरा सुनबाई माफी मागायली ना, माफ कर तिला. आणि आई वहिनी तुपल्यासोबत किती वाईट वागल्या तरी पण तू त्यांचीच बाजू घ्यायला लागली. आणि हा ही एक आहे, तिला थोडी पण लाज वाटत नाही. हा फक्त तुला आईच्या म्हणण्यामुळे इथं ठुलं. आई नसती ना तुला डायरेक्ट धक्के मारून बाहेरच्या बाहेर काढ असतं.